गॅसवर मी कढई ठेवली, त्यामध्ये 2 कप एवढं हे पाणी गरम करायला ठेवलंय। त्यानंतर मी इथं 1 कप एवढे हे सोया चंक्स घेतले। मीडियम साईजचे मी हे सोया चंक्स घेतले, तुम्ही मोठे छोटे कुठले वापरू शकतात। आता यांना 5 मिनिटांसाठी आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचंय आणि 2 ते 3 मिनिटांसाठी यांना तसंच राहू द्यायचंय। हे बघा 5 मिनिटांसाठी उकळून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी मी राहू दिले। हे मस्त असे फुगून तयार झाले। आता यांना आपल्या पाण्यातनं काढून घ्यायचंय। 5 ते 7 मिनिटांमध्ये हे लगेच फुगून तयार झालेत। आता याचं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण चाळणीवर हे काढून घेते। त्यानंतर आपल्याला यांना थंड पाण्याने छान असं धुवून घ्यायचंय, म्हणजे यांचा गरमपणा पण कमी होईल, याला लागलेलं एक्स्ट्राचं पावडर असतं ते पण निघून जातं मग। हे बघा आणि पूर्ण असं आपल्याला पाणी याचं निथळून घ्यायचंय, म्हणजे हे पूर्ण कोरडे हे सोया चंक्स करून घ्यायचे। मी सगळे सोया चंक्स हे मस्त कोरडे करून घेतले। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये आपल्याला हे चंक्स टाकून घ्यायचे अशा पद्धतीने आणि मस्त ग्राइंड करून घ्यायचे, म्हणजे मस्त खिम्यासारखं हे सोया चंक्स होऊन जाईल मग। हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण यांना ग्राइंड करून घेतलंय। त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली आहे, 2 पळ्या एवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मस्त 2 पळ्या तेल टाकायचंय। हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय, त्यांना मस्त तडकू द्यायचंय आपल्याला। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं घेतले, ते इथं टाकलेत। 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्यात। लहान मुलं जर खात असतील तर तुम्ही 1 वापरली तरी काही हरकत नाही। त्यानंतर एक बारीक चॉप केलेला इथं कांदा घेतलाय मी, तो टाकून घेतलाय, म्हणजे अर्धा कप एवढा हा कांदा येईल एवढा मी घेतलाय। याला मस्त आपल्याला परतून घ्यायचंय, ट्रान्सफर होईल तोवर याला मी परतून घेते। त्यानंतर आपल्याला लाल तिखट घ्यायचंय, आपल्या घरातलं रेग्युलर लाल तिखट मी घेतलंय, 1.5 चमचा एवढं लाल तिखट घेतलंय। 1 चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आपल्याला, 1 ते 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आपल्या घरातला रेग्युलर, अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 छोटी चमची हळद टाकायची आपल्याला। आता हे मसाले मस्त परतून घ्यायचे। कांद्यामध्ये मसाले परतून झाल्यानंतर इथं मी मस्त 2 मोठे टमाटे घेतले होते आणि ह्या चॉपरमध्ये यांना चॉप केले, म्हणजे जास्त पेस्ट पण झाली नाही आणि तुकडे पण नाही, मस्त असे हे दरदरे झाले, असे जाडसर झालेले। आता यांना इथं टाकून घेतले आणि या मसाल्यांमध्ये आपल्याला परतून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मस्त 2 ते 3 मिनिटांसाठी तेल सुटेल तोवर यांना परतून घ्यायचंय। हे बघा टमाटा छान परतून झालाय, म्हणजे तेल सोडलं म्हणजे समजा की टमाटा परतून झालाय। त्यानंतर 2 चमचा मी इथं दही घेतलंय, दही पण छान असं आपल्याला फेटून घ्यायचंय। दही जर नसेल तर तुम्ही घरातली आपल्या दुधाची साय असते ती वापरली तरी काही हरकत नाही। दह्याने पण छान असं तेल सोडलेलं आहे। त्यानंतर आपण जो खिमा घेतला होता, म्हणजे सोया चंक्स असा दळून घेतला होता, तो इथं टाकून घ्यायचा आहे। याला मस्त आपल्याला मिक्स करायचंय। आता याला छान असं आपल्याला मिक्स करायचंय। त्यानंतर मी अर्धा कप एवढं पाणी घेतलंय, यामध्ये टाकून घेतलंय आणि याला मीडियम फ्लेमवर मस्त 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजे हा पूर्ण सुकेल तोवर। त्यानंतर मीठ टाकलंय चवीनुसार आणि 1 चमचा मी कस्तुरी मेथी टाकली। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर तुम्ही हिरवी कोथिंबीर जरी वापरली तरी काय हरकत नाही। मस्त हा सुकलेला आहे, एकदम छान कोरडा हा झालेला आहे। मस्त खिमा आपला चपातीसोबत पावसोबत खायला गरमागरम खिमाची रेसिपी आहे ना, युनिक आणि टेस्टी झटपट मस्त व्हेज खिमा आपला बनून तयार झालाय। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकन घंटी पण नक्की दाबा, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।